अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित झालाय। 14 ऑक्टोबरला फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे। काल हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार यांनी रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिलेले होते, त्यावरती रामराजेंनी शिक्कामोर्तब केलंय। रामराजेंसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे सुद्धा हातामध्ये तुतारी घेणार आहेत। तर महायुतीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेणाऱ्या नेत्यांबद्दल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। रामराजे निंबाळकर साहेबांच्या माझं बोलणं झालं, काही त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम नाही आहे। फक्त काही स्थानिक प्रश्न आहे, ते स्थानिक प्रश्नांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न होते, ते आता अजितदादाशी उद्या आम्ही सगळेच त्यांच्याशी बोलणार आहोत। ते अजितदादा आज नाही आहे मुंबईला, उद्या येतील तेव्हा रामराजे साहेब त्यांना भेटतील। भाजपा सोडून, अजित पवारांना सोडून, एकनाथ शिंदेना सोडून आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो। त्यांना जे स्वप्न दाखवले आहेत की आमच्या लोकसभेसारखे आम्ही सरकारमध्ये येणार आहोत, लोकसभेसारखे आमच्याच जागा येणार आहोत, पण जे जे गेले आहेत ना त्यांना प्रचंड पश्चाताप होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।